बातमी अर्थातच निवडणुकीनंतर ठाकरे गटाची सावध भूमिका पाहायला मिळाल्याची आहे। मिलिंद नार्वेकरांकडून रश्मी शुक्लांचं अभिनंदन असं पाहायला मिळालं। भाजपची जुळवून घेण्याची ठाकरे गटाची भूमिका पाहायला मिळते। मिलिंद नार्वेकरांकडून रश्मी शुक्लांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यामुळेच ठाकरे गट कुठेतरी सावध भूमिका घेताना पाहायला मिळतोय। भाजपशी जुळवून घेण्याची ठाकरे गटाची भूमिका तर नाही ना, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला। या एका शुभेच्छांमुळे, एका अभिनंदनामुळे आता हे सवाल, हे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। मिलिंद नार्वेकर यांनी अभिनंदन केलं रश्मी शुक्ला यांचं। महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताच्या क्षणाची अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी फक्त साम टीव्हीवर आपण पाहतोय। निवडणुकीनंतर ठाकरे गटाची सावध भूमिका पाहायला मिळाली आहे। मिलिंद नार्वेकरांनी रश्मी शुक्लांचं अभिनंदन केलंय। ज्या रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी ठाकरे गट सातत्यानं करत असल्याचं पाहायला मिळत होतं, त्यांना पदावरनं हटवण्याची मागणी करण्यात आली होती। फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भातले आरोप रश्मी शुक्लांवर याच ठाकरे गटानं केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच रश्मी शुक्लांचं अभिनंदन करताना आता मिलिंद नार्वेकर पाहायला मिळत आहेत। मिलिंद नार्वेकर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू, जवळचे त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत आणि त्यामुळेच हे अभिनंदन जवळजवळ ठाकरेंनीच केल्याचं आहे। भाजपशी जुळवून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे का ठाकरे गटाचा, अशी शक्यता पाहायला मिळते। नार्वेकरांनी या संदर्भात काय ट्विट केलंय पाहूयात। नार्वेकरांचं ट्विट आपल्या समोर आहे। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल रश्मी शुक्ला यांचे मनपूर्वक अभिनंदन, असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलंय। मिलिंद नार्वेकर यांनी फोटोसह हे ट्विट केल्याचं पाहायला मिळतंय। आता फोटो देखील ट्विट करण्यात आलाय, तसंच अभिनंदनाची पोस्ट आणि हे ट्विट पाहायला मिळतंय। त्यामुळे ठाकरे गट नेमकी काय भूमिका घेतोय? एकीकडे ठाकरे गटाला विधानसभेत बसलेला फटका, त्यांच्याशी दुरावलेली मतं आणि या सगळ्याचं भाजपशी जुळवून घेण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे। थेट मिलिंद नार्वेकर अभिनंदन करतात रश्मी शुक्लांचं, ज्यांना हटवण्यासाठी अगदी टीका करण्यात आली होती, आंदोलनं करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सध्या अधिक माहिती देतात। शिवाजी, कसं बघायचं याकडे? तन्मय, महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे। ठाकरे गट भाजप बरोबर जुळवून घेण्याचे संकेत देत आहेत। मिलिंद नार्वेकरांचं हे ट्विट सगळं काही सांगताय। आपण पाहतोय रश्मी शुक्ला यांना मिलिंद नार्वेकर यांनी शुभेच्छा दिल्यात। ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी कालपासून पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची निवड झाल्याबद्दल टीका करायला सुरुवात केली होती, परंतु आज हा सगळा विरोध मावळलाय का ठाकरे भाजपबरोबर जुळवून घेऊ पाहतायत का, असे सगळे संकेत नार्वेकरांच्या या ट्विटवरून, शुक्ला यांना दिलेल्या शुभेच्छावरून हे पाहतोय आपण। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये जे दुरावा निर्माण झालेला आहे, जो तणाव आहे, जो वाद आहे, तो कुठेतरी निवळण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून प्रयत्न केला जातोय का, याची ही सुरुवात आहे का, हे ट्विट त्या अर्थाने घेतलं जायचं का, असा प्रश्न अनेकांना पडलाय। कारण शिवाजी, यामुळेच आता शिंदेंसोबतच पुन्हा ठाकरे येणार का आणि ठाकरे जुळवून घेणार का, असं काही समीकरण, नवीन समीकरण राज्याच्या राजकारणात यामुळे पाहायला मिळेल? यांना महासंचालकपदी नियुक्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। सातत्यानं आपण पाहिलेलं आहे की ठाकरे आणि भाजप यांच्यात वाद टोकाचे गेले होते। महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुका असू दे किंवा लोकसभाच्या निवडणुका असू दे, या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे मोदी शहा यांना थेट यांच्यावरती टीका करत होते आणि ही टीका एकदम जहरी होती। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विधानसभाचे निकाल पालटले आणि भाजपला 133 पर्यंत आमदारांची संख्या गेली। ठाकरे गटाची स्थिती ही आपण बघितली तर ती थोडीशी कमी संख्यावर आली। अशा परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी जे ट्विट केलंय हे कुठेतरी हे संकेत देत आहेत की भाजप बरोबर ठाकरे गट जुळवून घेत आहेत की काय, हा प्रश्न पडलाय। अगदी नक्कीच धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण साम टीव्हीवर पाहतो, एक्सक्लुझिव्ह बातमी या क्षणाची। मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलं, रश्मी शुक्लांचं अभिनंदन ते या ट्विटमध्ये करतायत। आणि आपण ही दृश्य बघतोय ती अर्थातच अधिवेशन काळातली आहेत, जेव्हा ठाकरे आणि फडणवीस हे एकाच लिफ्टमधनं जाताना पाहायला मिळाले। त्यामुळे यावेळी टाळी देणार का, असे सवाल उपस्थित झाले होते।